सन 1962 पासून रसूलपूर गायरांची नोंद असून सर्वे नंबर 23/2.87 क्षेत्रफळ आहे अशी ग्रामपंचायत सुकडी येथे 1962 पासून नोंद आहे. काही लोक बाहेरून आले असून बागायती भाजीपाल्याची शेती करतात आणि शेतातच राहतात, तरी त्यांनी गायरानावर अतिक्रमण केलेले आहे. त्या गोष्टीचा गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच, उपसरपंच व इतर संपूर्ण सदस्यांनी पाठपुरावा केला असता त्यांनी सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर गावकरी मंडळीला अश्लील भाषेत बोलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. तरी या गोष्टीचा लवकरात लवकर प्रशासनाने पाठपुरावा करावा, अन्यथा संपूर्ण सुकडी व रसूलपूर गावातील रहिवासी हे धरणे आंदोलनावर बसतात याची प्रशासनाने नोंद घ्यावी, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा महत्वाचा असा विषय की सुकडी रसूलपूरमध्ये गायरान जमीन आहे. शासनानं अधिग्रहण केलेली 1962 साली प्रत्येक गावाला गायरान जमीन गुरढोरं चालण्यासाठी, शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा उदरनिर्वाह करण्यासाठी शासनाने ग्रामपंचायतला अधिग्रहण केलेले गायरान जमीन आमच्या गावामध्ये रसूलपूरमध्ये सर्वे नंबर 23/2 हेक्टर 87 जमीन शासनानं आम्हाला दिलेली आहे. आणि त्या जमिनीवर एमपी मधून आलेले, पोट भरण्यासाठी आलेले, काही एमपी मध्ये कामगार लोक, मोलमजुरी करणारे लोक 20 ते 25 वर्षापासून आमच्या गावात शेजारी राहत आहेत. राहता त्यांचं पोट भरल्यानंतर त्यांना राहण्यासाठी जागा पाहिजे म्हणून त्यांनी 22 तारखेला आमच्या रसूलपूर येथील गायरान जमिनीवर जबरदस्तीने अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना 22 तारखेला जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला की बाबा हे असं अतिक्रमण नसते. शासनाला तुम्ही विनंती करा, प्रशासनाला विनंती करा की तुम्हाला कुठेतरी जागा मिळेल. परंतु ते लोक गुंड प्रवृत्तीच्या असल्या कारणामुळे ऐकण्यास तयार नाही. आम्ही ग्रामपंचायतचे संपूर्ण बॉडी त्या ठिकाणी गेलो, सरपंच, उपसरपंच, सदस्य लोकांना घेऊन गेलो. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐकायच्या मानसिकतेमध्ये नाही. त्यांच्या मागे कुणाचा पाठबळ आहे काय आहे ते त्यांना ठरवलं. आम्ही त्यांना विनंती केली, परंतु त्यांनी मोठ्या भाषेमध्ये आम्हाला अपमानास्पद वागणूक दिली की तुम्ही इथून चालले जा, हे तुमची जमीन नाही, या साताऱ्यावर तुमचं नाव नाही आहे, तुमच्या जमिनीवर आम्ही कब्जा केलेला नाही आहे, हे सरकारी जमीन आहे, सरकारी जमिनीवर आम्ही कब्जा केलेला आहे, असं त्यांचं उद्धटपणे बोलणं माझ्यासोबत झालं, माझ्या सदस्यासोबत झालं. आम्ही शेवटी पोलीस स्टेशन काढलं. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणायचे की त्यांना अतिक्रमण करू द्या, आम्ही कारवाई करू त्यांच्यावर. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आमचा जीव धोक्यामध्ये आहे, आम्हाला अमरावती ते रसूलपूर जाण्या येण्यासाठी तोच एक मार्ग आहे, त्या मार्गाने आम्हाला रात्रीतून जावं लागते. परंतु आम्हाला पोलीस स्टेशन मधून जे पाहिजे, सुरक्षा जे पाहिजे त्या पद्धतीची सुरक्षा मिळाली नाही. परंतु आमच्याच काही महिला आणखी आल्या, महिलांना असभ्य वागणूक मिळाली पोलीस स्टेशन मधून. शेवटी आम्ही कलेक्टर ऑफिस काढलं. आजच्या तारखेमध्ये सर्व गावातील महिलांना, युवकांना, माझे सरपंच, सदस्य, उपसरपंच सर्वांना आम्ही सोबत घेतलं. त्यांना सांगितलं की आपल्याला कलेक्टर ऑफिसला जायचं आहे, निवेदन द्यायचं आहे. आज आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो, निवेदन दिलं. साहेबांनी सांगितलं की या जागेचे मालक ग्रामपंचायत आहे, तुम्हाला अधिकार आहे, तुम्ही ज्या पद्धतीचं तुम्हाला हे अतिक्रमण हटवायचं आहे त्या पद्धतीचं तुम्ही अतिक्रमण हटवू शकता. आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. त्यानंतर एडीओ साहेबांना निवेदन दिलं. एडीओ साहेबांनी सांगितलं आमच्याकडे जेव्हा पडेल तुम्ही आम्हाला कॉल करा, आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. तहसीलदारांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं. आम्ही या आपल्या बडनेरा विधानसभेचे आमदार रविभाऊ राणा यांना आम्ही कॉल करण्याचा बराच प्रयत्न केला, परंतु आमचा कॉल रिसिव्ह होत नव्हता, कॉल उचलत होते. आम्ही रविभाऊ राणाच्या ऐवजी रविभाऊ राणाचे जे बंधू आहेत त्यांना सुद्धा
आम्ही कॉल केला, त्यांनी सुद्धा आमचा कॉल उचलला नाही. आमचे विधानसभेचे आमदार आहेत, आम्ही नेहमी करता त्यांना सहकार्य केलेलं आहे. अडचणीच्या वेळेस त्या आमदारांना आम्ही साथ दिलेली आहे. यानंतर सुद्धा आम्ही त्यांना साथ देऊ, परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये आम्हाला आमदारांनी सुद्धा साथ दिली नाही. अशा अवस्थेत आम्ही कलेक्टर ऑफिस गाठलं. कलेक्टर ऑफिस मधून आम्ही निवेदन दिलं, एनजीओला निवेदन दिलं, तहसीलदारांना दिलं, ठाणेदारांना सुद्धा निवेदन दिलं, परंतु आमची दखल कलेक्टर साहेबांनी घेतलेली आहे. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.